आणि याच संदर्भात आपण जाणून घेऊयात ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत। निकम सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। जो भारतीय पायलट हा पाकिस्तानच्या ताब्यात आता आहे, पाकिस्तानने त्याचा व्हिडिओ आणि फोटो जारी केलाय। जिनेवा कराराचं आपण त्याला उल्लंघन म्हणतोय। जिनेवा करारात असं नेमकं काय लिहिलेलं होतं की ज्याचं पाकिस्तानने उल्लंघन केलंय? जिनेवा करारानुसार दोन शत्रू राष्ट्रांमध्ये ज्यावेळेला युद्ध होते किंवा दोन्ही शत्रू राष्ट्रांचे सैनिक एकमेकांच्या ताब्यात पकडले जातात, तेव्हा या करारानुसार त्या देशातील देशाने त्या संबंधित देशाला ते कैदी परत दिले पाहिजेत, असा अलिखित एक नियम आहे। आणि म्हणून भारताने ज्या वेळेला अभिनंदन यांना पाकिस्तानच्या हद्दीत पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला, त्यावेळेला भारताने ही बाब स्पष्ट केली की जिनेवा करारानुसार अभिनंदन यांना कुठल्याही प्रकारे मारहाण किंवा छळवणूक होता कामा नये, नंबर 1। नंबर 2, जिनेवा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात पुन्हा सुपूर्द करण्यात यावा। अर्थात या गोष्टीला पाकिस्तानकडून निश्चित प्रतिकार केला जाईल। पाकिस्तान म्हणेल की हे युद्ध सुरू झालेलं नाही, भारताने त्याचं घोषित केलेलं नाही, त्यामुळे जिनेवा कराराचा फायदा यांना मिळणार नाही। पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जैसे मोहम्मदने ज्या वेळेला हा दावा मान्य केला की आम्ही भारतावरती पुलवामाचा आत्मघातकी हल्ला आमच्या माणसाने केला, आणि तितकंच नाही तर मौलाना मसूद अझहरने याबद्दलची दरपोक्ती केली, आणि म्हणून आपल्या भारतीय हवाई दलाने जे जैसे मोहम्मदचे जे ठाणे होते ते काल उद्ध्वस्त केले, त्याकरता त्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानची काही विमानं भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला। बरोबर, म्हणजे आपण हे सांगितलं होतं की भारताच्या परराष्ट्र सचिवांनी ही बाब स्पष्ट केली होती की आम्ही पाकिस्तानची कुठे युद्ध सुरू केलेलं नाही, बरोबर, परंतु अतिशय मर्यादित स्वरूपाचं हे जिथे अतिरेकी आहेत त्यांच्यावरती आम्ही हा हल्ला केलेला आहे, आणि कारण आम्हाला आमच्या देशाचं सार्वभौमत्वचं रक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे, हे भारतीय हवाई दलाने पूर्णतः स्पष्ट केलं होतं। बरोबर, अशा परिस्थितीत पाकिस्तानची विमानं आज जेव्हा त्यांनी घुसेखोर बघत होते भारतीय हद्दीमध्ये, त्याला त्यांना प्रतिकार आपल्या विमानांनी केला, आणि त्या याच्यामध्ये आपलं एक MiG-29चे पायलट अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत जखमी झाले, आणि त्याकरता पाकिस्तानने आता त्यांना युद्धबंदी म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे। आता अर्थात जिनेवा करारानुसार पाकिस्तानला अभिनंदन यांना आपल्या परत ताब्यात द्यावं लागेल। नंबर 2, संयुक्त राष्ट्रासंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या समितीपुढे, सुरक्षा समितीपुढे भारताला ही बाब न्यावी लागेल। नंबर 3, संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली अभिनंदन यांना ठेवलं जात आहे की नाही, आणि जिनेवा कराराचं पालन केलं जात आहे की नाही, याची देखील मागणी करावी लागेल। सर, आणखीन एक 2-3 प्रश्न आहेत, पण पुन्हा एकदा ग्राफिक्सवर नजर टाकूया। ज्यांनी आता टीव्ही लावलाय त्यांच्याकरता दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध कैद्यांचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आला होता। सैनिक पकडल्या क्षणी करार लागू होतो असं या करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे, आणि त्यामुळे युद्धकैदी नेमकं कुणाला म्हणायचं याही संदर्भातले काही नियम आहेत। आणि पण निकम सर, तुम्हाला असं वाटतंय की पाकिस्तानच्याकडे आज आपण औपचारिकपणे मागणी केली की आमच्या वैमानिकाला परत आमच्याकडे सुपूर्द करा, याला काही विशिष्ट कालावधीची मर्यादा आहे का? 2 दिवस, 5 दिवस, 15 दिवस असं काही त्याला कालावधीची मर्यादा नाही? याला कालावधीची मर्यादा नाही, कारण असं आहे की युद्ध संपल्यानंतर किंवा शस्त्रसंधी झाल्यानंतर हे ताबडतोब युद्धकैदी हे परत दिले गेले पाहिजेत असा तो नियम आहे। आणि याचाच प्रत्यंतर आपल्याला ज्यावेळेला बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला बांगलादेशमध्ये पाकिस्तानचे जवळजवळ 1 लाख कैदी आपण पकडले होते, बरोबर, आणि ते युद्धकैदी म्हणून आपण पकडले होते, आणि हे संपल्यानंतर आपण त्यांना पाकिस्तानच्या जनरल नियाजीने शरणागती पत्करल्यानंतर आपण दिलेले होते, त्यांना परत दिले होते। त्यामुळे पाकिस्तानला याबाबत लवकर भूमिका द्यावी लागेल। बरोबर, आणि आज पाकिस्तानने ही बाब देखील स्पष्ट केली, आम्हाला युद्ध नको आहे, आणि आमचंही म्हणणं आहे की आम्हाला युद्ध नको आहे, परंतु आमच्या देशात जर कोणी अतिरेकी कारवाई दुसऱ्या देशात राहून करत असतील तर त्याला भारताला स्वतःचं संरक्षण करण्याचा। पण निकम सर, आजपर्यंतचा पाकिस्तानचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही सुद्धा पाकिस्तानच्याकडे आर्ग्युमेंट करण्याच्या संदर्भात अनेकदा केलं होतं, आणि पाकिस्तानच्या कशा पद्धतीचं उत्तर होतं आपल्या सगळ्यांसमोर आहे। तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तान या आपल्या भारतीय वैमानिकाला आपल्याकडे सुपूर्द करण्यात पुढाकार घेईल का? पाकिस्तान आणखीन काही वाट बघेल, त्याचा एक टूल म्हणून, एक प्रकारे साधन म्हणून उपयोग करेल आपल्या विरोधात?
पाकिस्तानला असं करता येणार नाही, याला कारण दोन आहेत. हा. कारण आपण मर्यादित स्वरूपाचा जी अतिरेक्यांची ठाणी पाकिस्तानमध्ये उडवली होती, हो. त्यानंतर जगभरामध्ये जी प्रतिक्रिया उमटलेली आहे हो. आणि भारताच्या कृतीला प्रत्येक देशाने समर्थन दिलेलं आहे. फ्रान्सने तर ताबडतोब जाहीर केलं, अमेरिकेने पण जाहीर केलं आणि चीनने देखील स्पष्ट शब्दात पाकिस्तानला बजावलेलं आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानला आज पाकिस्तानची जी नरमाईची भाषा आहे होय, की आम्हाला युद्ध नकोय, कारण पाकिस्तानला माहिती आहे युद्ध त्यांनाही परवडणारं नाही. बरोबर. आणि म्हणून पाकिस्तानला जर काही चांगुलपणा दाखवायचा असेल होय, तर आपल्या पायलटला त्यांना त्वरित परत करावं सोडावं लागेल. जिनेवा कराराचं आम्ही पालन करतो आहे, हे त्यांना दाखवावं आम्हाला लागेल. देखील अतिरेकी कारवाई नकोत, ही पाकिस्तानला दाखवण्याची एक संधी आहे. बर. उज्ज्वल निकम सर, शेवटचे दोन प्रश्न. एक म्हणजे या भारतीय वैमानिकाला पुन्हा एकदा आपल्याकडे सुपूर्त करण्याकरता काही आंतरराष्ट्रीय दबाव पडद्यामागे काही कार्यरत झालेला असू शकतो का, एक. आणि दुसरं, आपला एक माणूस पाकिस्तानच्या ताब्यात असल्यावर आपल्याला जी काही पाकिस्तानवर कारवाई करायची आहे, पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर जी आपल्याला कारवाई करायची आहे, पाकिस्तानच्या जनतेवर नाही, पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी कॅम्प्सवर आपल्याला जी कारवाई करायची आहे, त्याच्यात काही अडथळे अडचणी येऊ शकतात? नाही, माझ्या मते याच्यात कुठलीही अडचण येऊ शकत नाही. कारण पाकिस्तानने देखील हे जाहीर केलेलं आहे की तुमचा पायलट आमच्या ताब्यात आहे. हो. आणि त्याच्यामुळे कायदेशीर दृष्ट्या आणि नैतिक दृष्ट्या हो. पाकिस्तानची जबाबदारी राहील. आणि पाकिस्तानने जर तसं केलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे पाकिस्तानला पूर्णपणे माहिती आहे. नंबर दोन, आपण जो आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव सांगितला, हो. तर निश्चितपणे याच्यात आंतरराष्ट्रीय समुदायाचा देखील दबाव पाकिस्तानवर येणार. कारण असं आहे हो. की आजपर्यंत ह्या सगळ्या आपल्या भारताने जी अतिशय संयमशील कृती केलेली आहे, जगभरातून प्रत्येक प्रगत राष्ट्राने त्याला पाठिंबा दिलेला आहे. होय. आणि त्याच्यामुळे आणि म्हणूनच आज आपण पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलवून स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे हो. की तुम्ही जो व्हिडिओ जो आमच्या पायलटचा प्रदर्शित केला आहे, तुम्ही जे मारहाणीचे चित्र त्यांना दाखवलेले आहेत, हे आंतरराष्ट्रीयच्या संकेताला धरून नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर असं करत असाल तर भारताला यापुढची कडक कारवाई करता येऊ शकते, हे पाकिस्तानला माहिती आहे. आणि म्हणून पाकिस्तानला स्वतःचा चांगुलपणा प्रदर्शित करा. कारण आज जे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची जी भाषा बदलली, हो. ती उगीच बदलली नाही. कारण पाकिस्तानला कळून चुकलंय की आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपण एकांगी पडलेलो आहे. बरोबर. आणि त्यामुळे सगळी जी आंतरराष्ट्रीय गंगाजळ आपल्याला मदत मिळते बरोबर. ती थांबवली जाऊ शकते. बरोबर. आणि कारण असं आहे की पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं हे अपयश आहे की ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या देशातील अतिरेकी संघटनेवरती ते नियंत्रण मिळवू शकले नाही. याला कारण असं आहे की पाकिस्तानची ISI आणि पाकिस्तानचं लष्कर हे त्यांना नेहमी मदत करत असतं. निश्चित. निकम सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आणि आपण सगळेजण अशी अपेक्षा करूयात की आपला पायलट लवकरात लवकर पुन्हा एकदा आपल्याकडे सुखरूपपणे माघारी परत येईल. उज्ज्वल सर, खूप खूप धन्यवाद.